नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यात प्रसिद्ध असलेली सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भिवंडी यांची अधिमंडळाची वार्षिक सभा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। दीप प्रज्वलन करून श्रीफळ फोडून सुरुवात झाली। या व्यासपीठावरील उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष विश्वाजी थळे, उपाध्यक्ष अरुणजी पाटील, सर्व संचालक देवराजजी म्हात्रे, संचालक प्रमोद पाटील, सुदाम भोईर, संचालिका स्नेहा काळेकर, सुरेखा जाधव, मोहनजी गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील, शाखा अधिकारी अनिलता ताटे, दिलीप पाटील, मेघनाथ भोईर, संगीता पाटील, अनंता पाटील, संजय पाटील, विजय पाटील व सर्व कायदेतज्ञ संध्या पाटील संचालक मंडळाचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले। व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला। या प्रसंगी स्वराज्य तोरणचे किशोरजी पाटील उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली। गणपती बाप्पा मोरया, तू सुख करता तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया। आज तुले महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय मुकादम मॅडम, संस्थेच्या संचालिका सन्माननीय आपले मूल्यांकन व्हॅल्युएटर नरेंद्र पाटील साहेब, आपणही यायचे। मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं शुभ उद्घाटन आपण करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। संस्थापक अध्यक्ष महासाहेब पतसंस्था यांचं देखील आगमन झाले आहे। त्यांचंही मी आपल्या संस्थेचा एक मिनिट इथे बघा मॅडम, एक मिनिट सडे ऑलरेडी पेटले स्थानापन्न व्हायचंय बघा सर। वन मोर एकदा हा ठीक आहे। दिशेने मिळून गावी सोहळ्याची थोडवी, जसे नभातील रवी, स्वागताच्या शब्दाने सुरुवात व्हावी नवी। आज या शब्द सुमनाने मी सर्वांचं सन्माननीय नरेंद्र पाटील साहेब उपस्थित सर्वांचं सह्याद्री परिवारातील सर्व सदस्य सचोटीनं आपण सह्याद्रीची ही वाटचाल सर्वांच्या अवघे हे सह्याद्री नावाचं जे सहकार क्षेत्र संस्था, त्याचबरोबर फायनान्स कंपन्या प्रयत्न केला, परंतु या सर्व अडचणींवरती सहभागाने सह्याद्रीने दमदारपणे ही वाटचाल केलेली आहे। ही वाटचाल ही घोडदौड अशीच पुढे राहील अशी मी आश्वासन देतो, वचन देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या सभेला आपण सुरुवात करूया अशी मी आपण घेऊ। आपल्या अनिता ताटेमध्ये विषय आपला जो अहवालातील आहे, पहिला विषय मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे। तर सदरचे इतिवृत्त वाचण्यासाठी शिवाजीनगर शाखेच्या शाखाधिकारी सौ अनिता चंद्रकांत ताटे मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी मागील सभेचे सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन करायचे। कायम करण्यात आले। सूचक श्री किशोर मोतीराम शिंगोळे, अनुमोदक श्री हनुमान गणपत पाटील। ठराव सर्वानुमते मंजूर। विषय दुसरा, दिनांक 1/4/2022 ते दिनांक 31/3/2023 अखेर 2022 ते 2023 अखेर आणि 50,000 पुढील वर्षासाठी शिल्लक नफा राहिला 2040 रुपये 50 पैसे।
सूचक दिलीप अशोक इंदापुरे, अनुमोदक श्री किरण गोपाळ मुकादम. ठराव सर्वानुमते मंजूर. उत्पन्न ₹14,57,00,000. यांच्या वेळोवेळी श्री विश्वजित खरे साहेब, आदरणीय संचालक मंडळ, व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित सभासद बंधू आणि भगिनींनो, आपल्या संस्थेचा सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल व हिशोब पत्रके संचालक मंडळाच्या वतीने सादर करण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. मी विषय क्रमांक 2 पासून अहवाल वाचनाला सुरुवात करत आहे. विषय क्रमांक 2, दिनांक 1 एप्रिल 2023 ते दिनांक 31 मार्च 2024 अखेर संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल व आर्थिक पत्रके वाचून स्वीकृत करणे. धन्यवाद. जिकरीचे काम आणि आरती देवेश नारायण राम आहे. सत्कार नंबर आहे श्री शांताराम भोईर. एकूण त्यांचा सत्कार करतीस आहे. खूपच खरोखर म्हणजे मला एवढं आनंद झाला की मी ते बक्षीस तुम्ही घेताय, पण मी माझ्या चेहऱ्यावर एवढं मनामध्ये आनंद झाली की खूप ही सगळ्या संचालक मंडळांची आणि सह्याद्री पतसंस्थेची ही खूप पुंजी ठेव आणि नाव जो आहे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये हे सह्याद्री पतसंस्थेचं नाव आहे म्हणजे उज्ज्वल आहे, होणार आहे. आणि अजून पालघर शाखा पण तुम्ही पालघर जिल्हा पण तुम्ही घेताय, तर खूप बरं वाटलं. आणि आकडे बघून तर चक्कर आल्यासारखी वाटते. आम्ही तिथपर्यंत कधी पोहोचू असं वाटतंय मला पण की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी आमचा मोठा भाऊ या दृष्टिकोनातून तुम्हाला मदत करायची असं मी सांगते. आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि अजून भरभराट करा आणि आम्हाला पण मदत करा अशी मी सगळ्यांना सांगते आणि माझे 2 शब्द संपवले. जय हिंद. दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून ज्याने संस्था उभी करण्यासाठी बोलण्यासारखं म्हणजे बोलायला जे तयार करून आलो होतो ते बोलणार कोण आपलं. एक दिवस असतो वार्षिक सभा, ज्या दिवशी तुमच्या पुढे संस्थेच्या प्रगतीचा सर्व अहवाल ठेवला जातो, पण त्या दिवशी नेमके सभासदच नाही आहेत. अपेक्षित होतं की आज त्यांच्याशी काही बोलावं म्हणून काही तयारी केली होती, पण सभासद कमी आहेत. त्या त्याच्या भाषणामध्ये ऐकले असतील. मित्रांनो, तेव्हा आमच्या डोक्यामध्ये काही स्वप्न होती, एक जवानी होती, वय होतं साथीला, आणि या माणसं उभी राहतील असं काही डोळ्यापुढे स्वप्न होतं. आज आम्ही किती यशस्वी झालो आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही सर्वजण ज्या तऱ्हेने काम करतात, नाईक साहेबांनी आमच्यावरती फक्त एवढीच जबाबदारी टाकली होती की तुम्ही स्वतःला ओळखलं नाही आहे, तुम्ही 100 माणसांना काम देऊ शकता. आमच्या दृष्टीने एक समाधानाची बाब आहे, आम्ही 100 सोडा 1000 माणसांना काम देण्या एवढे पोहोचू. हे आमच्या दृष्टीने निश्चितपणे समाधानाची बाब आहे. पण ज्या उद्देशाने आम्ही स्वतः याच्यामध्ये झोकून दिलं होतं त्यामध्ये यशस्वी झालं की नाही हा अजूनही आम्हाला प्रश्नच आहे. जवान मंडळींनी पुढे आलं पाहिजे. जे मार्गदर्शन लागेल ते सह्याद्री पतसंस्थेचे सर्व संचालक, आम्ही तिथून बाहेर पडलेले माणसंही याच्यासाठी मार्गदर्शन निश्चितपणे करू. फक्त समाजातल्या मंडळीने पुढे आलं पाहिजे. माझ्या पत्रकार मित्रांनाही विनंती आहे की अशा जेव्हा नवीन योजना येतात तेव्हा त्यांनी त्यांच्या पेपरमध्ये त्याच्यासाठी आवर्जून जागा द्यावी. कारण एका विषयावर बोलायचं म्हणजे जे लोन, जे कर्ज घेतो किंवा ठेवीत ठेवतो, तर कर्ज घेताना याचं नियोजन असलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. कारण आम्ही कर्ज वाटप करत असताना बऱ्याचशा वेळेला त्यांच्या ज्या सूचना असतात किंवा त्यांची जी मागणी असते ती घर रिन्युएशन किंवा नूतनीकरण किंवा घर बांधणे किंवा लग्नासाठी, मला सर्वांना विनंती करावीशी वाटतं की जर आपली तेवढी ऐपत नसेल किंवा आपली नसेल तर लग्न कार्यामध्ये थोडंसं आखडता हात घ्यावा. पण कर्ज काढून तुम्ही लग्नासाठी एवढा खर्च करू नका. आता काही समाज, उदाहरणार्थ उत्तर भारतीय समाज, इथं संध्याकाळी व्याज देऊन सुद्धा ते नफ्यात असतात, पण घरोघरी फिरणार, घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे धंदे करून ते संध्याकाळी आपलं रोकडा कॅश घेतात. तसंच मुस्लिम समाज, मी आता बऱ्याचशा वेळेला 12 तास
सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ट्रॅफिकमधून या सर्व याच्यातून धंदा करत असतात. जवळजवळ महिन्याला ते 60 ते 70 हजाराचा कलेक्शन करत असतात, जे एका पगारधारी माणूस सुद्धा एवढा कमवू शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की सर्व्हिस करा, आपल्या याच्याप्रमाणे सर्व्हिस करा, पण व्यवसायामध्ये जर तुम्ही उतराल, व्यवसाय करत असाल तर व्यवसायासारखं दुसरं हे नाही आहे, तर व्यवसाय करा. मग कमी तुमच्या याच्या व्यासपीठावर बसलेल्या लोकांना सह्याद्रीचा फायदा झाला असेल किंवा नसेल, परंतु तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे सह्याद्रीचा फायदा होतोय. सह्याद्री तुमच्या प्रत्येक आपण सुद्धा थोडंसं असं म्हणजे ज्या संस्थेच्या जीवावर समजा आपला उदरनिर्वाह चालली, त्या संस्थेचा 1 वर्षातला दिवस असतो की ज्या दिवशी आपण संस्थेला आपल्या मनातील काही व्यथा असतील, वेदना असतील, दुःख असतील सांगण्याचे असतील. आतापर्यंत म्हणजे नीट कोणी कधी मांडलंच नाही. ही आम्ही घडवण्यामध्ये कमी पडलो याचा अर्थ असा आहे का काही तुमच्या मनामध्ये उमंग आहे, म्हणजे मरण्याच्या अगोदर सुद्धा त्यांच्यामधलं जी काही स्पिरिट त्या थिएटरमध्ये बोलून दाखवतात, हा स्पिरिट माणसामध्ये असता पाहिजे. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जर जगायचं असेल तर आपल्याला सतत म्हणजे पुढे जाता आलं पाहिजे. आज आनंदाची बातमी सांगितली की गणेश नाईक साहेबांनी सह्याद्रीची शाखा म्हणजे नवी मुंबईमध्ये असावी, अशा ही तुमच्या भरभराटीची आणि म्हणजे अगदी चांगलं काम केल्याची एक संस्था आहे भिवंडीतल्या. मी माझे कर्मचारी पाठवून त्यांचे सगळे लिहून दिले असतील रेकॉर्ड वगैरे. रेकॉर्ड कसा आला, कुठे रजिस्टर ठेवायचे, पण एकच होता, एकच ठावे काम मला प्रकाश द्यावा सगळाला, कसलेही मग रूप मिळवून देह जळो पण जग उजळो. देह जळाला तरी चालेल परंतु जग उजळला पाहिजे, या उदात्त भावनेने आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि आतापर्यंत ही भावना सतत जपत राहिलो तुमच्यासाठी, आमच्यासाठी, लोकांच्यासाठी, की माझा मराठी माणूस, माझा आगरी कोळी जो काही बांधव असेल, हा कुठेतरी या चक्रामध्ये अडकला जातो. आणि जी या चक्रामध्ये प्रस्थापित असलेली लोक आहेत ती त्याचा गैरफायदा घेतात आणि मग त्याला मिळणारे जे काही सोयी सुविधा आहेत त्याच्यापासून त्याला वंचित ठेवतात. हा माणूस वंचित राहू नये म्हणून हा सगळा उपद्रव केलेला आहे. परंतु आज दुःखाने सांगावं असं वाटतं की ज्यांना खरोखर आम्ही उभे करतोय ते खरोखरचे माझे बांधव आहेत का? शेवटी आता हे सगळं व्यापारीकरणाकडे चाललेलं आहे. माझा बांधव कोण? भोईर, म्हात्रे, मुकादम, ही जी आपली जे काही हे आहेत आडनाव आहेत ती माणसं. पण ती माणसं याचं कारण एकच आहे की ज्यांना आपण प्रामाणिकपणाने मदत केली त्यांनी ती मदत अयोग्य ठिकाणी वापरली गेली. आणि मग अशा वेळेला शेवटी नायला जास्त होऊन संस्थेचे कर्मचारी संस्थेत गेले, मग 101 प्रकरण, 101च्या पुढे गेल्यानंतर मग जप्ती, हे सगळे कटुप्रसंग आहेत. हे कटुप्रसंग तुमच्यात आणि आमच्यात निर्माण व्हावे यासाठी संस्था नव्हती केली, पण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वागण्याने हे सगळे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगाला सामोरं जावं लागते. ज्या वेळेला SROची नोटीस जाते त्यावेळेला तो माणूस खडबडून जागा जातो. तर ज्यावेळेला आमच्या बँकेतील वसुली अधिकाऱ्यांनी नोटीस दिली त्याला काही वाटत नाही. म्हणजे शेवटी लकडीशिवाय मकडी वाळत प्रकार झाला किंवा अशा प्रकारची भावना असते. आणि म्हणून सह्याद्री केवळ पैसे जमा करणे आणि पैसे वाटणे हे एवढं काम करत नाही, तर सह्याद्री सर्वस्पर्शी काम करते. आरोग्यावर काम करते, कलाकारांवर काम करते, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करते, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते, अशा सगळ्यामध्ये काम करते. आणि या सगळ्या क्षेत्रांना स्पर्श केल्यामुळे सह्याद्रीचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. किंवा जे जे यांचं सह्याद्रीवर प्रेम आहे या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घ्या. या मंडळींनी सह्याद्री उभी केली. आम्ही आता 65वर राहिलो. बसून भाषण करणे हेच माझ्या मनाला पटत नव्हतं, पण आता सगळ्यांचा आग्रह होता, कारण जवळजवळ 5-7 दिवस झाले जास्त माझी प्रकृती बरोबर नाही, एक प्रचंड थकवा येतो. डॉक्टर साहेब माझ्या बाजूला बसलेले आहेत, त्यांनी पण उपचार करून बघितला. पण आजची मला गैरहजेरी राहता येत नव्हतं, कारण सह्याद्रीचा कार्यक्रम आणि मी गैरहजर म्हणजे हे समीकरण जमत नाही. म्हणून आजच्या दिवशी मी इथं आलो. सर्वांना माझी विनंती आहे की आपण सगळे म्हणजे बंधुभावाने वागणारे आहोत, म्हणून कोणाच्या काय असतील ते एकमेकाला विचारा आणि त्याच्यामधला म्हणजे स्पष्टपणा काय ते म्हणजे जाणून घ्या. उगाच एकमेकावर राग उसवे काढण्यात अर्थ नाही. सगळ्याच्या पर्वामध्ये काम करण्यासाठी अजून तरुणाईची आवश्यकता आहे.
ती तुम्ही भरून काढली पाहिजे असं मला वाटते. आजच्या दिवशी आपण खूप वेळ इथं थांबलात आणि जवळजवळ मला वाटते 3 तास आपले झाले असतील. आता 3 तासानंतर आपण कार्यक्रम आपण आवरता घेऊ. सगळ्यांना एकदा मनापासून पूर्ण धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम म्हणजे माझं भाषण संपलं असं मी जाहीर करतो. त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे.